नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे, जरांगींच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर आलेले आहेत। मुख्यमंत्री शिंदे लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठक बोलावणार आहेत। सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आतापर्यंतच्या घडामोडींचा आणि कामांचा ते आढावा घेणार आहेत। मराठा समाजासाठी आतापर्यंत काय काय केलं गेलं याची माहिती ते घेत असल्याची माहिती मिळते, तर त्याचा पाठपुरावा देखील आपण करणार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री शिंदे बोलावणार आहेत। निश्चितच सुमित, आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका मराठा आरक्षणात घेत आहेत आणि बऱ्याचशा नेत्यांकडून त्यांची समजूत घालून देखील ते ऐकायला तयार नाहीत आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री सुद्धा ऍक्शन मोड मध्ये आल्याचं बोललं जात आहे। लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलावणार आहे। सर्व प्रशासकीय अधिकारी, नेते, पदाधिकारी यामध्ये समाविष्ट असतील आणि आतापर्यंतच्या घडामोडींचा आणि कामांचा देखील आढावा घेतला जाईल। ही बैठक सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी होईल असं बोललं जात आहे। मराठा समाजासाठी आतापर्यंत काय काय केलं गेलं याची माहिती आणि त्याचा पाठपुरावा कशा पद्धतीने केला जाऊ शकतो, त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांची आपण समजूत कशी काढू शकतो आणि मुंबईच्या वेशीवरती येण्यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात ठोस पावलं काय काय उचलता येतील या संदर्भातली सगळी माहिती गोळा करण्याचे काम जे आहे ते शासन स्तरावर आता सुरू झालंय आणि लवकरच याबाबत आढावा बैठक घेतली जाईल। या बैठकीमधून काय निष्पन्न होणार आहे याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले असून नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।